न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। श्री सुकुमार आप्पाजी नरंदेकर सर एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत। त्यांच्या अनेक कविता वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांचा काव्यसंग्रह वाळवंटात फुललेली अबोली व आकाशाचे पांघरूण अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत। त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवलेल्या घटनांवर आधारित चंद्रमौळी एक जीवनकथा आत्मकथन पुस्तक लिहिले आहे। या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। त्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत नरंदेकर सरांच्या चंद्रमौळी एक जीवनकथा या पुस्तकाबद्दल। काही दिवसात माझं लिहिलेलं पुस्तक चंद्रमौळी हे प्रकाशन करणार आहोत। आता या पुस्तकातून मला मांडणी काय केलं आहे की आत्ताच्या लोकांना एक मार्गदर्शक व्हावं हे उद्देशाने मी माझं आत्मकथन लिहिलेलं आहे। तर चंद्रमौळी एक जीवन संघर्ष आत्मकथनातून माझे विचार मांडताना आयुष्य माणसाला कसं कसं आपल्याबरोबर वाटा वळणाने चालायला लावतं आणि त्यातलं प्रत्येक वळण ही माणसाची सत्वपरीक्षा कशा पद्धतीने घेत असतं हे आपल्याला जीवन संघर्षात आत्मकथन वाचायला मिळेल। आता पुस्तक म्हणजे एक संघर्षातून ध्येयाकडे नेणारा एक प्रकारचा थक्क करणारा असा प्रवास आहे। तर एका सामान्य व्यक्तीच्या असामान्य संघर्षाची ही वास्तववादी कथा यातून मांडलेली आहे। सुखदुःखाचं चढ उतराचं मनाला हे चटकं लावणारे या पुस्तकात असे प्रसंग मी लिहिलेले आहेत। त्याशिवाय आजच्या पिढीला मार्गदर्शक व्हावं या उद्देशानं आजची पिढी अपयशाने खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी हा एक तोकडा प्रयत्न या पुस्तकातून केलेला दिसून येते। की साधा शब्दाचा विचार केला तर सुख हा साधा शब्द आहे आणि त्यासाठी आयुष्यभर मनुष्य या सुखाच्या पाठीमागे धावायला लागतो आणि धावत असताना संपूर्ण आयुष्य हे सुख काय करतं गिळून घेतं। पण दुःख हा शब्दाचा विचार केला, दुःख ही वेदनादायक शब्द आहे, पण त्या वेदना असून सुद्धा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं जगायचं हे दुःख आपल्याला शिकवतं। आणि म्हणून माणसाने जीवन जगत असताना सुखाला सुद्धा दुःख मानलं पाहिजे, दुःखाला सुद्धा सुखच मानलं पाहिजे। आता उदाहरण जरी पाहायचं तर आपल्याला जर एखादं गिर्यारोहण करत असताना उंच टेकडीवर जरी आपण गेलो, टेकडीवर जाऊन जर खाली बघितलं डोंगराच्या माथ्यावरून तर आपल्याला किती सुंदर विलोभनीय दृश्य दिसतं। हे केव्हा पाहायला मिळालं आपल्याला तर आपण जेव्हा त्या अडचणीतून डोंगराच्या कडा काचकळगे सहन करत आपण गेलं तरी सुख पाहायला मिळालं। हे जर सुख जर पाहायला मिळालं नसतं, हे दुःख जर मी सहन करत गेलं नसतं तर आपल्याला हे पाहायला मिळालं नसतं। म्हणून यासाठी माणसाने काय केलं पाहिजे, दुःखाला जवळ किंवा मित्र म्हणून मानलं पाहिजे, तर तो जीवनात सुख येतो। आज पैशासाठी माणसं इतकं धावतात आणि ह्या पैशामुळे तो स्वतःचं आयुष्य संपून करतोय आणि शेवटी पैसा काही घेऊन जात नाही आहे। आणि म्हणून पैशाच्या पाठीमागे लागता माणसं जोडली पाहिजेत आणि माणसं ही महत्त्वाची, ही त्याची संपत्ती आहे। हे समाजात जीवन जगत असताना माणुसकी टिकवली पाहिजे। ह्या पैशासाठी खून मारामारी आज मुलं करतात, पण चुकीचं आहे। ह्या मुलांना आपल्याला सुसंस्कृत करायचं असेल तर त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। अशा पद्धतीनं या पुस्तकातून मी माझ्या जीवनाच्या घडलेल्या घटना ज्या आहेत, ज्या आठवणी आहेत, ते साध्या सोप्या सरळ भाषेत दिल्या आहेत। कारण मी जीवन जगत असताना अनेक हाल अपेक्षेतून वाटचाल केली आणि हे जीवन जगत असताना मला खऱ्या अर्थानं मार्गदर्शक माझे थोरले भाऊ अशोक कांबळे यांचे खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन लाभलं। त्यांचं जर मला मार्गदर्शन लाभलं नसतं तर मी आज हे जीवन जगलो नसतं, इथं पण पोहोचलोच नसतो। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना मी कॉलेजचं जीवन जगत असताना कोल्हापूरमध्ये मला जे शिकवायला भेटले जगदीश खेबडकर, चंद्रकुमार नलगे, भालचंद कुलकर्णी यांचा माझ्यावरती प्रभाव पडला गेला आणि त्यातून मी साहित्य लेखनाकडे वळलो गेलो। आणि विशेष म्हणजे माझं पहिलं पुस्तक एक प्रकाशन झालं वाळवंटात फुललेली अबोली। या पुस्तकासाठी माझ्या मित्रांनी खूप प्रयत्न केलं, तर सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्याची मित्रांची सहकार्य मी पुढे वाटचाल केली। हे पुस्तक लिहित असताना हातात माझ्या हृदयापर्यंत जोडलेली पाय घातलेली, हातात पाय घातलेली होती आणि असं बोलून लावलेलं हाताला असताना सुद्धा मी पुस्तक लिहिलं, कारण का मला वेदनांची जाणीव होऊ नये आणि म्हणून हा प्रपंच केलेला आहे। असं हे चंद्रमौळी एक जीवन संघर्ष तुम्हाला आवडेल असं मी आशा व्यक्त करतो। चंद्रमौळी नाव दिलं की माझं आयुष्यच असं, कारण घरची वाढवल्यानंतर कदाचित आमची श्रीमंत असतील हे मला काही माहीत नाही, पण मी जे जीवन जगलो ते साधं मला घर राहायला नव्हतं। पाल्यापाचोळ्याच्या घरामध्ये
या आयुष्यात मी जीवन जगलो. स्वतः अंतरून पांघरून सुद्धा नसायचं. वारा आला की सगळं घरात यायचं, सूर्यप्रकाश आत यायचा, पावसाच्या धारा घरात यायच्या, अनेक ठिकाणी ते चिगळ पडल्याला लागल्यासारखं भांडी लावत होते. आणि अशा या परिस्थितीत मी जीवन वाटचाल करत आहे. आणि म्हणून मी माझी आठवण कायमची स्मरणात राहावी, पाठीवरच्या घटना विसरू नयेत आणि म्हणून चंद्रमौळी हे दिलेलं आहे. कारण तसे मला अनेक लहान मोठे पुरस्कार प्राप्त झाले, काही राज्यस्तरीय पुरस्कार बरेच झालेले आहेत. मुंबई हा शासकीय शासन मान्यता असलेल्याने मला भारतरत्न पुरस्काराने गौरव केलं गेलं. तर समाजसेवा करणं आणि जनतेचे प्रश्न सोडवणं, त्यासाठी मी सध्या आजारी असताना मी सध्या प्रयत्न करत आहे. शिक्षक माध्यमातून शिक्षक संघटना सचिव आणि ह्युमन राईटचा राज्य सचिव असल्यामुळं बरेचसे असे मी प्रश्न सोडवत आहे. आता अलीकडंच ग्राहक पंचायतीचं लिगल ॲडवायझर असल्या कारणामुळं तेही प्रश्न घेते. म्हणजे मी स्वतः कामात गुंतून घेतल्यामुळं मला कोणत्याही प्रकारची दुःखाची जाणीव होत नाही. म्हणून माणसाने सतत कामात राहिलं पाहिजे, मित्रपरिवार आपला जोपासले वाढलं पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या घरची विषय म्हणजे माझी पत्नी शुभांगी नरेंदेकर, तिचं फार अमोल असं सहकार्य लाभलं आहे. ती कधी मला ती नंतर मला पाठीशीच राहून साथच देत असते. त्याशिवाय माझी मुलं मला साथ देतात. आज मी जीवनात सुखी आहे, कारण माझा मुलगा स्वप्नील हा ॲडव्होकेट आहे. त्याची माझी सूनबाई ही सुद्धा ॲडव्होकेटच आहे. मुलगी डॉक्टर आहे आणि एक मुलगी शिक्षक आहे. त्यामुळे जीवनात मी खूप सुखी आहे, कारण ह्या संघर्षातून मी इथपर्यंत पोहोचलो. हाच मला प्रेरणा आपल्या या पिढीला द्यायची आहे. आणि म्हणून दुःखाला न घाबरता सुखाला जवळ केलं की मनुष्य जीवनात हा यशस्वी होत असतो. म्हणून कधी कोणी कोंबजून जाऊ नये आणि स्वाभिमान आणि सत्य मार्गाने जीवन जगलं की त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तरुण पिढीने एक आदर्श वाटावा की संकटाला घाबरू नये, अशा संकटांसुद्धा आपण काय करतो, यशाचं शिखर गाठू शकतो, हा संदेश त्यांना मिळावा. आणि म्हणून चंद्रमौळी हे नाव दिलेलं आहे. सुकुमार नरंदेकर सरांच्या पूर्वजांचा जन्म व त्यांच्या जन्मापासून सुरू झालेल्या संघर्षांच्या कहाण्या, आदिलशाही काळातील जीवन, जातीवाद संघर्षमय जीवनातून मुलांनी शिक्षण घ्यावे ही आईवडिलांची इच्छा व आईवडिलांच्या स्वप्नाखातर अनेक संकटांना तोंड देऊन सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. हे सर्व प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. हेच सरांनी आपल्या चंद्रमौळी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. तरी आपण सर्वांनी एक वेळ चंद्रमौळी एक जीवन संघर्ष हे पुस्तक नक्की वाचावे.